ईश्वराच्या कृपेने तो होणारा अनर्थ टळला. आजही झाडं ती आहेत, ती अजूनही त्या शाळेच्या कंपाऊंडमध्ये तशीच उभी आहे. काही म्हणजे आता माईक हातात आलाय तर मग आता आणखीन एक तुम्ही हसताय म्हणजे काय हरकत नाही असं वाटतं. वर्तमानात जगताना आता प्रेम कविता ब्रँड दिल्यानंतर आता मी कुठे बघावी अशी अपेक्षा आहे तुझी. ईश्वराच्या कृपेने तो होणारा अनर्थ टळला. अच्छा, वर्तमानात जगताना आपण भूतकाळाला मागे टाकत असतो. वर्तमानात जगताना आपण भूतकाळाला मागे टाकत असतो आणि भविष्याचे हात हाती धरत असतो. आयुष्य असं पुढे पुढे जात असतं आणि एका वळणावर असं जाणवतं की आपल्या मागे एक इतिहास उभा आहे. इतिहासाचं दालन आपल्या मागे एक साकारलं गेलंय. या इतिहासाच्या दालनात अनेक पात्र असतात. मग ती धार्मिक असोत, राजकीय असोत, भौगोलिक असोत, सामाजिक असोत वा नैसर्गिक असोत अशी साकारलेली असतात. अशा या व्यक्त गोष्टींपुढे इतिहास झालेलो असतो आपण स्वतःही. तर अशी एक कविता आपल्या पुढे सादर करतो. कवितेला मी नाव देत नाही, हे कवितेचं नाव नाही आहे, पण ती कवितेची स्टॅन्झा आहे. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. डॉक्टर अनिरुद्ध जोशींना बापू बनताना पाहिलंय. बापू आसारामनं जेलमध्ये जाताना पाहिलंय. राधे मला भक्तांसमवेत नाचताना पाहिलंय. सत्यसाईनं हवेतून दागिने प्रसाद देताना पाहिलंय. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. मी इंदिराजींना गोळ्या झेलताना पाहिलंय. मी इंदिराजींना गोळ्या झेलताना पाहिलंय. राजीवजींच्या चिंधड्या होताना पाहिलंय. सोनियांना पंतप्रधानपद नाकारताना पाहिलंय. नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान बनताना पाहिलंय. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. भिंती आडल्या जर्मनीला सामावताना पाहिलंय. भिंती आडल्या जर्मनीला सामावताना पाहिलंय. अखंड रशियाला विखंड होताना पाहिलंय. कोकण कन्येला सह्याद्रीच्या कुशीत डोलावताना पाहिलंय. भोपाळमधली विषाने मरणासन्न पहाट उजाडताना पाहिली आहे. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. मी बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करताना पाहिलंय. मी बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करताना पाहिलंय. गोध्रामध्ये प्रवाशांना जळताना पाहिलंय. मी बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करताना पाहिलंय. गोध्रामध्ये प्रवाशांना जळताना पाहिलंय. तरुणांना दहशतवादी बनताना पाहिले आणि दहशतवादाच्या गोळ्यांनी लोकांना मरताना पाहिलंय. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. मी कुत्र्यांना नपुंसक बनताना पाहिलंय. मी कुत्र्यांना नपुंसक बनताना पाहिलंय. मी रेन ट्रीला पर्णविहीन मरताना पाहिलंय. डोंगरांना मातीमोल होताना पाहिलंय आणि जंगलांना उजाड पसरताना पाहिलंय. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. मी भक्तिरसात वारीला डुंबताना पाहिलंय. हाजी अलीच्या दर्ग्यात श्रद्धेची चादर ओढताना पाहिलंय. मी भक्तिरसात वारीला डुंबताना पाहिलंय. हाजी अलीच्या दर्ग्यात श्रद्धेची चादर ओढताना पाहिलंय. मी भक्तीला माझ्याच मनात बहरताना पाहिलंय. मी भक्तीला माझ्याच मनात बहरताना पाहिलंय आणि माझ्या मीला अंतरंगी रंगून ईश्वररंगी डुंबताना पाहिलंय. मी इतिहासाला घडताना पाहिलंय. धन्यवाद. आपण शांतपणे एवढं ऐकून घेतलं. मराठी बाणाचे सहस्त्र आभार. धन्यवाद. ठरवलंय का म्हणजे तिथे कोपऱ्यात उभं असताना ना मला हे आलं होतं, एक व्हिडिओ पाठवला गेला होता. तो आज तक वाल्यांचा व्हिडिओ होता. त्यांनी मला व्हिडिओ पाठवला. ते म्हणाले की जे आता इथे कविता सादर करतात, प्रेमावरची कविता, ते कीर्तन करतात. मग खरं सांगा, ज्या काही कविता तुम्ही रचल्या आहेत किंवा लिहिल्या आहेत, देवासाठी लिहिल्या आहेत की आता ती दिशा कोणती ते तुम्ही ओळखा. कारण ते त्यांच्या कवितेत श्रद्धा नाव घेत होते आणि अशी बरीचशी नावं घेत होते. त्यामुळे भक्ती हे नाव होतं. त्यामुळे तुम्ही ठरवा, मी ठरवणार नाही. तुम्ही ठरवा की नक्की त्यांचा कल कुठल्या दिशेने होता. पण एकदा हा सर, प्रेमापासून सुरू करून मी शेवटी भक्तीपर्यंत कवितेला पोहोचवलंय किंवा प्रवासात. म्हणजे प्रेमापासून सुरुवात करून त्याने भक्तीपर्यंत आला. रंगामध्ये डुंबताना पाहिलं तर तिथपर्यंत आलं. बरोबर. मग ही प्रेम भरी कविता जी बुवांनी इथे साकारली, बुवांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या. खूप खूप धन्यवाद सर. हा, नो कमेंट्स. पण ना सरांनी कविता खूप छान तुमच्यापर्यंत मांडली. त्यामुळे ना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले.
त्यावेळेला आम्हाला सुद्धा प्रेम झालं होतं, आम्ही सुद्धा कविता लिहित होतो. मी सुद्धा एक कविता लिहिली होती मला आवडणाऱ्या प्रिय व्यक्तीवरती. मी लिहिलं होतं, किती मारू मी फेऱ्या, किती मारू मी हाका ग, किती मारू मी फेऱ्या, किती मारू मी हाका ग, या जगात नाही माझी आता कुठेही शाखा ग. मला पण बरं वाटलं होतं, मला काहीतरी जमतंय म्हणून. बरं, ही प्रेमाची पोच पावती तिच्यापर्यंत पोहोचली. त्याच पानावरती बघा, त्याच पानाच्या दुसऱ्या बाजूला तिने तिचं उत्तर पाठवलं. मी म्हटलं चला नवीन काहीतरी लिहून आलं असेल तर बघितलं बाबा माझंच पान आहे. पलटून पाहिलं तेव्हा तिचं उत्तर होतं, नाही सर, माझी सध्या तरी एकच शाखा आहे. नाही, त्यांची शाखा नव्हती सर, म्हणून मी प्रयत्न केला माझी शाखा उघडावी, पण उत्तर जे आलं ते मी तुमच्यापर्यंत मांडतोय. मी म्हणालो होतो तिला की किती मारू मी फेऱ्या, किती मारू मी हाका ग, या जगात नाही माझी आता कुठेही शाखा ग. ती म्हणते कशी मला, कशास मारतो उगाच या लंब्या चवड्या बातारे, कशास मारतो उगाच या लंब्या चवड्या बातारे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे.